शेतकरी बांधवांनो, जमा 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 तुमच्या खात्यावरती थेट 4,000 रुपये ह्या ठिकाणी जमा झाले। कारण की शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय घेण्यामध्ये आला आहे। आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 4,000 रुपये ह्या ठिकाणी जमा होणार आहेत। आता कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती कोणती तारीख सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेली आहे, ए टू झेड माहिती आता आपण शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे समजून घेणार आहोत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून तारीख ह्या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आलेली आहे। आणि आता खऱ्या अर्थाने पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती ह्या तारखेला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा होणार आहेत। आता नेमकी कोणती तारीख आहे, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहेत, कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत, ए टू झेड सविस्तरपणे आपण माहिती पाहणार आहोत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, छोटंसं काम करा, चॅनलवरती जर का नवीन आलेला असाल तर आत्ताच आपल्या लोकसेवा मराठी न्यूजला सबस्क्राईब करा। नक्कीच आपला व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा, कारण की आता ही सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की तारीख जाहीर केली आहे। पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये वितरण होणार आहे हे देखील जाहीर केले आहे। आता नेमकी कोणती तारीख आहे हेच आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। त्यासोबत कोणती शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नेमके शेतकरी बांधवांनो तुम्हाला हप्त्याच्या लाभासाठी कोणती कामे करायची आहेत हे देखील आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, थोडासा वेळ काढून शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर आता पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितले की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देण्यास विलंब झाला। याच कारणामुळे ह्याच तांत्रिक बाबीमुळे नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याला विलंब झाला। त्यामुळे शेतकरी बांधव तीव्र नाराज होते आणि आता हीच शेतकरी बांधवांची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितले की आता नमो शेतकरी योजनेचा रखडलेला 10वा हप्ता सुद्धा पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्ही अनेक साऱ्या बातम्यांमध्ये पाहिलं असेल की या तारखेला पैसे जमा होणार, आज होणार, उद्या होणार असं तुम्हाला सांगण्यामध्ये येतंय, परंतु आज ह्या खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून नमोच्या 9व्या हप्त्याची, नमोच्या 10व्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे। आता कोणती तारीख आहे लक्षपूर्वक ऐकायचं आहे। त्यासोबत आपण हे देखील जाणून घेणार आहोत की पहिल्या टप्प्यामध्ये नेमके कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। आता शेतकरी बांधवांनो, नक्कीच थोडासा वेळ काढून लक्षपूर्वक पाहत चला। आता ह्या जिल्ह्यांची यादी सुद्धा देण्यामध्ये आलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितले की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता एकाच वेळी वाटप करणं हे शक्य नाही। डीबीटीच्या वरती ताण येऊ शकतो, काही तांत्रिक बाबी निर्माण होऊ शकतात। याच कारणामुळे शेतकरी बांधवांनो, सरकारने असा निर्णय जाहीर केलेला आहे की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता तर द्यायचा आहे, त्यासोबत 10वा हप्ता सुद्धा द्यायचा आहे। त्यामुळे डीबीटी वरती ताण येऊ नये म्हणून शेतकरी बांधवांनो टप्प्याटप्प्याने वाटप या ठिकाणी ठेवण्यामध्ये आलेलं आहे। आता पहिल्या टप्प्यामध्ये ह्या ठिकाणी 10 जिल्हे असणार आहेत, दुसऱ्या टप्प्यामध्ये 16 जिल्हे असणार आहेत आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये परत या ठिकाणी 10 जिल्हे असणार आहेत। त्यामुळे आता शेतकरी बांधवांनो नक्कीच लक्षपूर्वक पाहत चला। आता एकत्रपणे 36 जिल्ह्यामध्ये वाटप तर शक्य नाही, परंतु आता मुख्यमंत्र्यांचे कोटी कोटी आभार मानले तरी काहीच हरकत नाही, कारण की आता शेतकरी बांधवांनो तुमची प्रतीक्षेला आता पूर्णविराम लागलेला आहे आणि आता खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री साहेबांनी हप्त्याचे वितरण या ठिकाणी सुरू केलेले आहे। आता मुख्यमंत्री साहेबांनी कोटी कोटी आभार मानून, कारण की शेतकरी बांधवांनो आजपर्यंत आश्वासन आपण पाहिलं गेलं, आपल्याला आज पैसे जमा होणार, उद्या पैसे जमा होणार असं देखील आपण पाहिलं, परंतु जर का प्रत्यक्षामध्ये खाते चेक केले तर आजपर्यंत 1 रुपया सुद्धा जमा झाला नाही। परंतु आता नमोच्या हप्त्याची अधिकृत तारीख या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आलेली आहे। त्याच्यामुळे आपण मुख्यमंत्री साहेबांना आभार बोलूया। तर चला आपण महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया। नेमके कोणते 10 जिल्हे पहिल्याच टप्प्यासाठी निवडण्यामध्ये आलेले आहेत, कोणत्या कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये नेमके वाटप होणार आहे, या 10 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय का हे देखील शेतकरी बांधवांनो तुम्हाला चेक करायचं आहे। तर आता लक्षपूर्वक पाहत चला, 10 जिल्ह्यांच्या यादी जाणून घेऊया। त्यानंतर शेतकरी बांधवांनो पुढे आपल्याला सर्वात महत्त्वाचं देखील जाणून घ्यायचं आहे, ते म्हणजे की कोणत्या तारखेपासून वाटप सुरू होणार आहे। आता नेमकं त्या तारखेला वाटप सुरू होणार आहे, त्या दिवशी नेमके कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये वितरण होणार आहे, त्या 10 जिल्ह्यांची यादी आपण आता पाहणार आहोत आणि त्यानंतर तारीख सुद्धा पाहणार आहोत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो थोडीशी रिक्वेस्ट करतो की थोडासा वेळ काढून नक्की पाहत चला, जेणेकरून तुम्हाला सुद्धा अधिकृत माहिती या ठिकाणी संपूर्ण समजणार आहे। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती जिल्हा आहे ते म्हणजे अहिल्यानगर। अहिल्यानगर म्हणजेच की अहमदनगर मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, नमोच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर तुमची आता खऱ्या अर्थाने पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो महत्त्वाचा दुसरा जिल्हा आहे अकोला। अकोलामधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, अकोलामध्ये राहून शेती करत असाल तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थाने पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे।
सरकारचा मोठा निर्णय, आता तुमच्या खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी योजनेच्या नव्या हप्त्याचे प्लस 10व्या हप्त्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। त्यामुळे आता तुम्ही कसलीही काळजी किंवा चिंता करू नका। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे पालघर। पालघर मधील शेतकरी असाल, पालघर मध्ये राहून शेती करत असाल तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका, कारण पालघर मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर महत्त्वाचा पुढचा जिल्हा आहे परभणी। परभणी मधील शेतकरी असाल, परभणी मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता परभणी मधील सर्व शेतकरी बांधवांची पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। परभणी मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी डीबीटीच्या अंतर्गत म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनो पूर्णपणे खात्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून जमा होणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे जालना। जालना मधील शेतकरी असाल, जालना मध्ये राहून शेती करत असाल आणि जालना मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल, तुम्ही सुद्धा खऱ्या अर्थाने नमोच्या नव्या हप्त्या प्लस 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता हा हप्ता जालना मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे। तुम्ही सुद्धा कसली काळजी किंवा चिंता करू नका या ठिकाणी शेतकरी बांधवांनो। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो वाशिम यवतमाळ। वाशिम यवतमाळ मधील शेतकरी असाल, नागरिक असाल, तुम्ही सुद्धा हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थाने प्रतीक्षा संपलेली आहे। तुमच्या देखील खात्यावरती खऱ्या अर्थाने पूर्णपणे रक्कम डीबीटीच्या अंतर्गत सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा असणार आहे बघा शेतकरी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर। छत्रपती संभाजीनगर मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, छत्रपती संभाजीनगर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर तुम्हाला सुद्धा असा प्रश्न असेल की नमोच्या नव्या हप्त्याचे 2000 रुपये कधी जमा होणार, नमोच्या 10व्या हप्त्याचे 2000 रुपये कधी जमा होणार, तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे। आता तुमच्या खात्यावरती खऱ्या अर्थाने पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग ठाणे। सिंधुदुर्ग ठाणे मधील शेतकरी असाल, सिंधुदुर्ग ठाणे मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता सिंधुदुर्ग ठाण्यामधील सर्व शेतकरी बांधवांची खऱ्या अर्थाने पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। सिंधुदुर्ग ठाण्यामधील सर्व नागरिकांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो गडचिरोली। गडचिरोली मधील शेतकरी असाल, गडचिरोली मध्ये राहून शेती करत असाल, गडचिरोली मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा खऱ्या अर्थाने संपलेली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे गोंदिया। गोंदियामधील शेतकरी असाल, गोंदियामध्ये राहून शेती करत असाल, गोंदियामधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल तर तुमची सुद्धा नमोच्या नव्या हप्त्या प्लस 10व्या हप्त्याची प्रतीक्षा संपलेली आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे हिंगोली। हिंगोली, बीड, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर ह्या जिल्ह्यापैकी जर तुमचा जिल्हा असेल तर शेतकरी बांधवांनो तुमच्या देखील खात्यावरती सुद्धा पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। आता शेतकरी बांधवांनो या ठिकाणी सर्व जिल्ह्यामध्ये रक्कम जमा होणार आहे। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये होणार आहे, परंतु टप्प्याटप्प्याने निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे काही जिल्ह्यामध्ये लेट या ठिकाणी रक्कम जमा होणार आहे, काही ना लवकर या ठिकाणी रक्कम जमा होणार आहे, ते देखील लक्षात घ्या। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या तारखेपर्यंत तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या नव्या हप्त्याचे 2000 रुपये प्लस 10व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत। थोडक्यात आता तारीख समजून घेऊया। तर पहा शेतकरी बांधवांनो, असं सांगण्यामध्ये येते की 15 ऑगस्ट रोजी पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो आता काळजी किंवा कसली चिंता करू नका। तर असेच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।